नमस्कार, लाईफ इज सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर चला तर आज गरमागरम कांदा पोह्यांचा नाश्ता बनवायला घेतलेला आहे आणि सकाळी सकाळी आज रेसिपीला सुरुवात केलेली आहे। तर रेसिपी पूर्ण जी पण कांदा पोह्याची बनणार आहे ती मी बनवणार नसून माझी नात परी बनवणार आहे। सगळं अगदी तळणं, कापणं, मिक्स करणं ही सगळी रेसिपी तिने एकटीने केलेली आहे आणि तिने स्वतःच्या मनाने केलेली आहे। तिला इथे कोणीही सांगितलं नाही साहित्य एवढं घे तेवढं घे, तिने स्वतःहूनच सकाळी सांगितलं की आज घरात सगळ्यांसाठी मी कांदा पोहेचा गरमागरम नाश्ता करणार आहे आणि सकाळी उठल्यापासून तिने तशी तयारी देखील करायला घेतली। तर आमच्या घरामध्ये एकूण 7 ते 8 माणसं मोठी आहेत खाण्यासारखी आणि आमच्याकडे नाश्ता कसलाही असू दे तो अगदी पोटभर लागतो। म्हणजे एवढा प्लेटमध्ये घेऊन खाण्यासारखा नाश्ता आम्ही करत नाही। नाश्ता जर केला तर ते ताटामध्येच घेऊन केला जातो, ताटभरच नाश्ता लागतो, अशी आमच्या घरची पद्धत आहे। आणि तो छोट्या कढईत नाही तर प्रत्येक वेळी नाश्त्याला एवढी मोठी कढई वापरली जाते आणि कढईभर नाश्ता केला तरच आम्हाला सगळ्यांना तो मनसोक्त खायला आवडतो। आणि हे परीला देखील चांगलं माहिती आहे, कारण सर्व जेवढी पण सुट्टी असते तेवढ्या सुट्टीमध्ये परी इथेच असते आजीकडे, त्यामुळे तिला घरातल्या इथे सगळ्या सवयी माहिती आहेत। म्हणून तिने आज हा नाश्ता करायला घेतला आणि सुरुवातच तिने इतकी छान केली की अगदी पोहे भिजवण्यापासून परफेक्ट, म्हणजे घरात किती पोहे लागणार आहेत तिने कोणालाही विचारलं ना। आता घरामध्ये तिची मामी आहे, मी तिची आजी आहे, तिची मम्मी आहे, पण तिने स्वतःच्या मनाने हे सगळं केलं। तिला माहीत होतं घरामध्ये एवढ्यांसाठी किती पोहे लागणार आहे, त्याला लागणारी मिरची, कांदा, साहित्य फोडणीचं हे सगळं तिने मनाने एकटीनेच काढून घेतलं आणि तिने अगदी पद्धतशीर म्हणजे कांदा चिरणं, मिरची चिरणं, त्यानंतर शेंगदाणे तळून घेणं, हे सगळं तिने एकटीने सगळं व्यवस्थित केलं आणि फोडणीला सुरुवात केली। पोहे आधी भिजवून घेतले, त्याच्यानंतर तिने कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल टाकलं, त्यानंतर तिने शेंगदाणे तळून बाजूला काढले, त्यातलं थोडंसं तेल बाजूला काढून राहिलेल्या तेलामध्ये तिने फोडणी दिली जिरी मोहरीची, कांदा टाकला, मिरची टाकली, कढीपत्ता टाकून घेतलं, त्यानंतर त्याच कांद्यामध्ये मीठ टाकून घेतलं। सगळी कृती तिने व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे आणि मी तिथे नव्हती, फक्त मी हा व्हिडिओ पाहिला आणि नंतर मला आवाज द्यायचा होता। तर तिने मला सांगितलं आई हे तू सगळं कर, मग मी हे सगळं बोलायला घेतलेलं आहे। तर इतकी छान रेसिपी झाली। घरामध्ये माझी सून म्हणजे तिची मामी आहे, तिची मम्मी आहे आणि मी देखील आहे, पण आज जे गरमागरम पोहे परीने केले ते अगदी छान खमंग असे गरमागरम पोहे होते आणि एवढे पोहे परीने केले, मी तर अगदी शॉक झाली होती की एवढे पोहे परीने केले। तिच्या मम्मीने देखील एवढे चांगले कधी पोहे केले नव्हते, तिच्या मामीने देखील केले नव्हते आणि मला देखील एवढे चांगले पोहे कधी जमले नव्हते, पण परीने केलं म्हटल्यानंतर मला खूप आनंद झाला। आणि मी सांगितलेलं तिला की परी तू जेव्हा पण घरामध्ये काय करशील तर तुझी एक छोटीशी व्हिडिओ तू तयार कर रेसिपी, म्हणजे मला आवडेल तुझा व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकायला। आणि तिने ही जी रेसिपी केली ती मला खूप आवडली। पोहे मी अगदी 1 प्लेट नाही 2 प्लेट भरभरून गरमागरम खाल्लं आणि सगळ्यांना मी बोलवत होती परीने पोहे केलेत, या पटापट खाऊन घ्या, पटापट खाऊन घ्या, गरमागरम। सगळ्यांपेक्षा म्हणजे माझ्यापेक्षा, तिच्या मम्मीपेक्षा, तिच्या मामीपेक्षा तिने चांगले बनवले आणि खूप छान रेसिपी आजची बनवली। एवढ्यांचे पोहे बनवणं पहिल्यांदा तिने बनवलं आणि तेही अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये बनवलं। तर तिची ही रेसिपी मला पण आवडली आणि तुम्हाला सगळ्यांना दाखवावं म्हणून मी हा व्हिडिओ केला। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला परीने बनवलेले गरमागरम कांदा पोहे तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद आणि कमेंट मात्र लिहायला विसरू नका, मी तुमच्या कमेंटची वाट पाहते। शेवटी पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद।